हाय हॅलो नमस्कार, मी रेखा स्वागत करते कांचन रेखा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर। तर आज आम्ही बाहेर गेलो होतो, पण ज्या कामासाठी गेलो ना ते काही झालं नाही। आज आता दवाखान्यात नेलं होतं छोटीला, तिला थोडं इन्फेक्शन झालं, पण आज शनिवार असल्यामुळं दवाखाने बंद होते बहुतेक, तर तेवढं काही आम्हाला माहिती नव्हती। तर आम्ही जाऊन 2-3 दवाखाने बघितले, पण 2-3 दवाखाने बंद होते, त्याच्यामुळं मग परत आलो। परत येत्या वेळेस शिवजीच्या मंदिरामध्ये गेलो, तिथं दर्शन घेतलं। आता दरवर्षी ना एवढं हिरवंगार राहते ना अशा वेळेस, परंतु यावेळेस पाऊस खूप जास्त लेट झाला, त्याच्यामुळं एकदमच असं वाटतच नाही आहे की पावसाळा लागला म्हणून। आणि एकदम तर चला दर्शन घेऊयात शिवजीचं। तर चला आमच्याबरोबर छान तुमचं पण दर्शन झालं आणि नंतर मग घरी आलो। बरेच कामं घरी आमचे बाकी राहिले होते आणि उसळ बनवायचं राहिलं होतं, यांना उपवास होता। तर आधी पार्सल खोलून बघितलं यांनी। आता या पार्सलची तिचे पप्पा तर 8 दिवसापासून वाट पाहत होते आणि बाई बघा आणल्याच्या नंतर तिच्या पप्पाच्या वरची गडबड तिची आहे की कधी खोलून बघू म्हणून। आता वरतून दिसतच होते की त्याच्यामध्ये बूट आहे, पण तिला पण इतकी गडबड होती की कधी काढून हातात घेऊन बघू म्हणून। तर चला यांचं तर चालूच आहे, मी माझी कामं करून घेते। तर मग उसळ बनवून घेतलं आणि नळ आलेले होते तर पाणी भरून घेते म्हटलं, कारण मग आणखी कधी दुपारची घरी राहत नाहीत तर पाईप वरतून टाकावं लागते टाक्यामधून। तर मग त्याच्यामुळे मला नाही टाकता येत, तर घरी असले की मग मी पाणी वगैरे स्वयंपाकाचं भरून घेत असते। तर मग त्यांना पाईप टाकायला लावला, तर उसळ बनवून ठेवलं होतं वाफवायला। तर आणि नंतर मग हांडे वगैरे भरून घेतले आणि वर्दीसुद्धा मशीनमध्ये होती, धुवून होती, परंतु सुकवायला टाकायची राहिली होती आणि परत त्यांना दुपारून ड्युटीला जायचं होतं। तर पटापट हे काम करून घेतलं आणि नंतर मग लगेच वर्दी बाहेर टाकली आणि हे ड्युटीला गेले आणि नंतर मग आम्ही थोडा आराम केला। तर असा केला आजचा दिवस आमचा। कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट्स करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, बाय।